शान तिरंगा माझा मान, भारत माझी शान तिरंगा माझा मान, जय हिंदचा जयघोष हाच माझा अभिमान, हाच माझा अभिमान. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे. आपण सर्वजण इथे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले होते. भारताला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेकांनी तुरुंगवास सोसला, असंख्य यातना सहन केल्या. त्यांच्या या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारत आनंदाने श्वास घेत आहोत. मित्रांनो, स्वतंत्र भारतात जन्म घेणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ मनात चांगले विचार ठेवणे, इतरांचा आदर करणे आणि देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हा आहे. विद्यार्थिनी म्हणून मला वाटते की शिक्षण ही खरी शक्ती आहे. शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्व उजळते. आजची मुलगी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहे. विज्ञान, क्रीडा, कला, शिक्षण आणि संरक्षण यासारख्या सर्व क्षेत्रात भारतीय मुली देशाचे नाव उज्ज्वल करत आहे. म्हणून आपणही मोठे स्वप्ने पाहूया आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करूया. 3 रंगांचा शोभतो तिरंगा, केशरी, पांढरा अन हिरवा. 3 रंगांचा शोभतो तिरंगा, केशरी, पांढरा अन हिरवा. अभिमानाने फडकत दाखव वीरांच्या शौर्याची गाथा, वीरांच्या शौर्याची गाथा. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान देशभक्तांनी आपले अमूल्य योगदान दिले. महात्मा गांधीजींनी देशासाठी जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवला. सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशी प्रेरणादायी हाक दिली. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव देशासाठी फासावर चढले. शेवटी मी एवढेच म्हणेल की ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, देशासाठी लढले. जय हिंद, जय भारत.